ह्याच्या पुढे दिनचर्या आहे. आमची गुरुकुलची दिनचर्या कशी असली पाहिजे ते ह्या लोकांनी लिहिले. लिहायला ह्या लोकांना नेहमी मजा येते. सकाळी 5च्या आसपास उठायचं आहे, रेडी व्हायचं आहे. 6च्या आसपास 6च्या पिरियडमध्ये गुरुपूजा झाली पाहिजे, योगा झाला पाहिजे, मेडिटेशन झालं पाहिजे, वाचन असेल तर ते झालं पाहिजेत. 7च्या आसपास आमच्या इथे ट्रेनिंग सेशन चालू होतात लिडरशिपवरती आणि प्रॅक्टिकल वर्ल्डवरती. आम्ही हे 3-3 तास घेतो सेशन मॉर्निंगचे. 10 आणि 11च्या आसपास लंच ह्यांचा झाला पाहिजे. लंच झाल्यानंतर 2 तास डेडिकेटेड ह्या मुलांनी सेल्स कॉलिंग करायची आहे, मीटिंग करायची आहेत, क्लायंट व्हिजिट करायचे आहेत. मिनिमम 2 तास रोज करायचं आहे. त्याच्यानंतर ऑफिस किंवा ऑपरेशनल वर्क आलेलं काम ह्या लोकांनी हँडल करायचं आहे. पुन्हा संध्याकाळी 2 तास कॉलिंग आणि मीटिंग करायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा ऑफिसचं काम करायचं आहे. 7च्या आसपास त्यांनी डिनर करायचं आहे. 8च्या आसपास रिपोर्टिंग करायचे, कारण की दर टीमने काय करायचे असते मला काय सांगितलेलं लास्ट टाइम, डेली रिपोर्टिंग, की बाबा तुम्ही आजच्या दिवसामध्ये काय केलात. आणि त्याच्यानंतर हे लोक अभ्यास करू शकतात. असं त्यांचं 11 वाजेपर्यंत आम्ही दिलेलं आहे. बाकी ह्या साईडचं तुम्हाला माहिती आहे. सेल्स ऑफ द डे आपल्याला इथे लिहायचं आहे की आजच्या दिवसामध्ये सेल्स किती झाला. त्याच्यानंतर आज सेल्स कॉल किती केले मी, फोन कॉल. आज मीटिंग किती केल्या, आज लीड किती जनरेट केल्या, आजचा माझा आजपर्यंत टोटल रिसिवेबल किती आहे, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. आज माझा टोटल पेएबल किती आहे. आमचा पेएबल आज 3 करोडच्या प्लस आहे. आम्हाला जे आउटस्टँडिंग आहे आमची बँकांची वगैरे सगळी मिळून 3 करोड प्लस आउटस्टँडिंग आहे. मग रोज जेव्हा मी पेएबल 3 करोड लिहेन त्यावेळी मला प्रेशर आला पाहिजेत ना की मला अजून पण मार्केटची किती देणं बाकी आहे, 3 कोटी देणं बाकी आहे. ती वेगळी गोष्ट. 3 कोटी घेऊन मी 5 कोटीची प्रॉपर्टी बनवली, पण प्रॉपर्टी काय चाटायची आहे, 3 कोटी देणं इम्पॉर्टंट आहे ना. मग 3 कोटी भरायचं आहे तर मग रोज दर हप्त्याला काय करायचं आहे आपल्याला, सेल्स वाढवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणून योगा रोज, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. 11,000 स्टेप, तसं 10,000 असतं पण आमचा देवीचा नंबर 11 आहे म्हणून आम्ही 11,000 लिहिलेला आहे. आणि 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आप क्या खा रहे हो वो इम्पॉर्टंट नहीं है, आपको क्या खा रहा है वो इम्पॉर्टंट है. तो हाउ वॉज युअर डे, आज तुम्ही कसे होता, रागीट होता, डिस्टर्ब होता, खुश होता, गौतम बुद्ध होता, कसे होता आज, हे तुम्हाला बघायचं आहे ना. आणि लिहायचं आहे. रागीट होतो तर का रागीट होतो, दुखत होतं तर का दुखत होतं, रडत होतं का, हे तुम्हाला लिहायचं असतं. दिनचर्येची एक बुक देतो आम्ही, तुमच्या सगळ्यांकडे आहे ती बुक. मी इथे सांगितलं तुम्हाला काय करायचं. आता इथे बसल्या बसल्या हॅलो नमस्कारम, लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ द डे कराल का प्लीज, जरा जेन्युन घेऊन. काय करायचे आहे, तुमची लाईफ तुम्हाला चेंज करायची आहे ना. हॅलो, गेम चेंज करायचा आहे ना. गेम चेंज खेळल्यानंतरच होणार आहे ना. केल्याने होते, आधी केलेची पाहिजे. मग तुमची स्टँडर्ड दिनचर्या लिहा ना इथे. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही काय करणार आहात लिहा ना प्लीज, फटाफट. आजची नाही लिहायची, स्टँडर्ड दिनचर्या. 1 एप्रिल पासून तुमची दिनचर्या, हे दिनचर्या म्हणजे डेली रुटीन कसा असायला पाहिजेत, कसा असला पाहिजेत, कसा आहे तो नाही, कसा असायला पाहिजे. तुम्ही एक खूप मोठ्या कंपनीचे खूप मोठे मालक आहात. मग त्या मालकाचा दिनचर्या सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कशी असायला पाहिजे. तर रात्री 11 ते 5 काय करायचं ते मी कसं सांगू. तुमची जी इच्छा आहे ते करा. मी 5 ते 11चा हिसाब ठेवणारा माणूस आहे. हिसाबातल्या बाहेरच्या गोष्टी 11च्या नंतर करा. लवकर लवकर लिहायचं आहे, स्वतःच्या हाताने लिहायचं आहे.